सरन्यायाधीशांच्या ज्या वक्तव्याबद्दल या आरोपीने हल्लेखोर वकिलाने खेद व्यक्त केलाय त्या वक्तव्याचा वाद नेमका काय तो एकदा आपण बघूयात। 16 सप्टेंबरला सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली। मध्य प्रदेशातील खजुराहो मधल्या एका मंदिरात भगवान विष्णूची खंडित मूर्ती आहे। या खंडित मूर्तीची दुरुस्ती देखभाल करण्याचे आदेश पुरातत्व विभागाला द्यावे अशी मागणी करणारी याचिका एकाने दाखल केली। न्यायालयाने केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केलेली याचिका म्हणत याचिका फेटाळून लावली। प्रकरण न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात नव्हे तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधिकार क्षेत्रात असल्याचं कोर्टाने म्हटलं। खंडपीठाने याचिकाकर्त्याला म्हटलं, जर तुम्ही विष्णूचे मोठे भक्त असाल तर तुम्ही विष्णूची प्रार्थना करा आणि थोडं ध्यान करा। सरन्यायाधीशांच्या या वक्तव्यावर विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला। सोशल मीडियावरही सरन्यायाधीशांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले। यावर सोशल मीडियावर गोष्टींना चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं असं भूषण गवईंनी म्हटलं। तसंच मी सर्व धर्मांवर विश्वास ठेवतो आणि सर्व धर्मांचा आदर करतो असंही त्यांनी म्हटलं। भगवान विष्णूबद्दल केलेल्या टिप्पणीमुळेच हल्ला केल्याचा दावा या वकिलाने केला आहे।